समोर येतोय. दोन संघ असणार आहेत एकमेकांच्या विपक्षामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे धर्मवीर रॉयल किंग लालोंडे या संघाने. कौतुक कमळाकर अधिकारी पंचांचा ग्रीन सिग्नल या ठिकाणी पोहोचतोय. समवेत आशिष नरेश पाटील प्रेझेंट संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. बॉलर तयार. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये सजवलेला फटका सलामीवीर दोन बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूने सूरज रवींद्र पाटील, सूर्या या टोपण नावाने प्रचंड प्रसिद्धीच्या झोतात आलेला विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. ज्याने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय आणि त्याची साथ सोबत देण्याकरिता मिस्टर केतन देसाई आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये कुणबी प्रीमियर लीग 2022 चा मालिकावीर आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच कौशल जाधव एक हरहुन्नरी क्रिकेटपटू म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण पंचक्रोशीमध्ये आहे. नावाप्रमाणे खेळ करेल का या सीझन मध्ये. चांगला चेंडू होता. कव्हर पॉइंट मध्ये बहारदार क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात सुंदर पद्धतीने. ऋषीच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी एक्झिक्यूट केली जाते. संथ आणि शांत सुरुवात करतायत दोन्ही फलंदाज. खेळपट्टीवरती पाय रोवण्याचा माफक प्रयत्न. बॉलर वन्स अगेन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. कौशल जाधव पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला सजवलेला फटका आहे. बहारदार क्षेत्ररक्षण प्रतिम स्वरूपात. आशिष त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे इन ऍक्शन मध्ये. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारे फुटवर्क मात्र बघायला मिळालं नाही या स्ट्रोक सिलेक्शन मध्ये. जेव्हा तुम्ही पायांचा वापर करत नाही एक फलंदाज म्हणून तेव्हा तुमचं हिटिंग रेंज आहे ते वृद्धिंगत असावं लागतं. जसा वीरेंद्र सेहवाग खेळायचा फुटवर्क 0 होतं परंतु वाईड रेंज होती स्ट्रोक सिलेक्शन मध्ये आणि म्हणूनच भारतासाठी त्रिशतक झळकावण्याचा अभूतपूर्व विक्रम त्याने आपल्या नावे करून दाखवला. खुलवर टप्प्याचा चेंडू होता. येथे देखील खडे खडे खेळण्याचा प्रयास फलंदाजाने केला. पंच दर्शवत आहेत की 22च्या स्वरूपामध्ये ही सिंगल ऍड केली जाईल धाव फलकामध्ये. हळूवार पद्धतीने धावसंख्या जर आपण तपासून पाहिली प्रोग्रेस कार्ड वरती 4 या अंकावर पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी देश विदेशांमध्ये थेट प्रक्षेपित केली जाते. खूप चांगल्या पद्धतीने हे प्रक्षेपण आपल्याला अनुभवायला मिळतं. 3 पंच या स्पर्धेअंतर्गत वरोर विभागाच्या माध्यमातून स्पर्धेला साकारतायत. एक क्वालिटी पंचांची भूमिका या 3ही दिवसांमध्ये आपल्याला जरूर अनुभवायला मिळेल. गती परिवर्तन परंतु पंच दर्शवत आहेत की हा देखील चेंडू खराब आहे, स्वैर आहे. अतिरिक्त स्वरूपातील धावा फलकामध्ये समाविष्ट होत असताना आपल्याला अनुभवायला मिळत आहेत. स्टँडर्ड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगली पंचांची भूमिका. प्रीतम तामोरे. हॅलो धन्यवाद दीपेश. दरम्यान किराडगड क्रिकेट लीग 2025 आणि या स्पर्धेसाठी आदरणीय सन्माननीय श्री रुपेश चंद्रकांत गवळी लालोंडे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आपणास प्रमुख पाहुणे या स्वरूपात इथे उपस्थित झालेले आहेत. मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. दीपेश. पहिल्या षटकाचा खेळ सुपरिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा झालेल्या आहेत. 9 रन्स आहेत. प्रोग्रेस कार्ड वरती एक देखणा चौकार पाहायला मिळाला. आकाश बाबूराव गरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्लेयर ऑफ द मॅच. हॅलो. किराडगड कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित किराडगड क्रिकेट लीग 2025 पर्व 7व आणि या पर्वासाठी लाभलेले आदरणीय प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री रुपेश चंद्रकांत गवळी लालोंडे हे ते उपस्थित झालेत. मी लीगचे
सन्माननीय अध्यक्ष प्रीतमजी रवींद्र आंबेकर आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा मायेची शाळ श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान चिन्ह देऊन यथोचित असा सन्मान करायचा आहे. कृपया कॅमेरामन आपण स्टेजवर पाहुण्यांचा जो सन्मान होतोय ते सुद्धा छायाचित्रण करायचंय. उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सन्माननीय श्री रुपेश चंद्रकांत गवळी लालोंडे यांचा सन्मान होतोय. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद रुपेशजी, आपण आलात आणि आपला वेळ दिलात. लीग आपलं सतत आभार आहे. धन्यवाद दीपेश. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्ट्रोक सिलेक्शन, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक देखना फटका. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत आणि तत्पूर्वी आपण पाहू शकाल पंच काय दर्शवत आहेत. नो बॉल, खराब चेंडूचे संकेत देण्यात आलेले आहेत. समवेत फ्री हिट देखील दर्शविली जाते. सूट सवलत कमिशन आता फलंदाजाकरिता खूप चांगली संधी आहे. 2007 मध्ये हा नियम आला क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये. फ्री हिट जेथे फलंदाजांकरिता खूप चांगली मुभा प्राप्त झाली. ते आणखीन एक आपण पाहू शकाल हळूवार पद्धतीने धावफलक पुढे सरसावत असताना अगदी सलामीचे 2 फलंदाज चांगली भागीदारी रचतायत. 15 धावा झालेल्या आहेत. 15 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किराड गटाच्या माध्यमातून अप्रतिम आयोजन तथा नियोजन या स्पर्धेचं आपण अनुभवू शकतोय. गोलंदाज संकेत गरत, लॉफ्टेड स्ट्रोक आहे ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये तेथे झेल तर टिपला होता, परंतु सीमारेषेच्या पलीकडे जाऊन थोडीशी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. सर्व रिॲक्शन्स मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या बरंच काही सांगून जात आहेत आणि येथे षटकार जो मात्र घोषित केला जातोय सूरज रवींद्र पाटील याच्या माध्यमातून. 6 धावांच्या मदतीने धावफलकाला आता मात्र जणू काही पंख लागलेले आहेत अप्रतिम स्वरूपामध्ये. स्ट्रोक सिलेक्शन कमालीचं होतं, परंतु झेल कदाचित कंप्लीट होऊ शकला असता. थोडंसं जजमेंट चुकलं आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय 6 धावा. पुलटा स्वरूपातील चेंडू स्ट्रेट बॅटने कॅमेरामॅनला सलामी देत असताना सूरज रवींद्र पाटील उर्से गावचा ब्रँड सूर्या याची बॅट मात्र या ठिकाणी तळपते. चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे दाखल. 25 धावा झालेल्या आहेत. वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना सूरज रवींद्र पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यंदाच्या हंगामाची दर्जेदार सुरुवात करतायत. अप्रतिम फलंदाजी, एक षटकार एक चौकार. कॉन्फिडन्स लेवल नक्कीच त्या ठिकाणी आत्मविश्वासी यशाची गुरुकिल्ली आणि तो कॉन्फिडन्स बूस्ट झालाय या 2 मोठ्या फटक्यांच्या माध्यमातून. ऑप्शनच्या पलीकडे शफन होल खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे आपण पाहू शकाल प्रॉपर प्रोडक्टिव्ह कनेक्शन जुळून आलं नाही. धावसंख्या मात्र या ठिकाणी जाऊन पोचलेली आहे. एका सुस्थितीमध्ये सलामीवीर फलंदाजांच्या माध्यमातून पॉवर प्ले मध्ये दर्जेदार दमदार आणि शानदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. 26 13च्या सरासरीने 26 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला प्लेयर ऑफ द मॅच सामनावीर आकाश बाबूराव गरत. फलंदाजीमध्ये 34 धावांची एक मॅरेथॉन खेळी ज्याने साकारले आणि समवेत 5वं निर्णायक षटक ज्यामध्ये केवळ 5 धावा खर्च करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा ज्याने उचलला
प्लेयर ऑफ द मॅच आकाश. स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन पावडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय राहुल दिनेश पावडे यांच्याकडून प्लेयर ऑफ द मॅच करिता आकर्षक चषक सौजन्य करण्यात आलेला आहे. आदरणीय रुपेश चंद्रकांत गवळी साहेब या स्पर्धेचे विशेष अतिथी आणि सरांच्या शुभ हस्ते आकाश बाबूराव घरत याचा शुभ सन्मान केला जातोय. जबरदस्त प्रदर्शन फलंदाजीमध्ये 34 धावा अगदी शेवटपर्यंत अद्वितीय स्वरूपामध्ये ही फलंदाजी पाहायला मिळाली. कॅमेरामॅनला विनंती आहे हा सन्मानाचा क्षण आपण कैद करावा. आकाश बाबूराव घरत यांना आपण पाहू शकता, त्यांनी 5वं षटक देखील अद्वितीय स्वरूपात त्यांनी हाताळलं. दात्यांचे मनापासून आभार. आकाश, काय म्हणशील? पहिलाच सामना होता, 12 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता असताना एक्झॅक्टली काय चाललं होतं माइंडमध्ये? नक्कीच त्यांचे विकेट जात होते, परंतु प्रणित जरा खेळत होता, पण मला माहिती होतं मी ओव्हर टाकेन आणि कमीत कमी रन देईन आणि मी ते केलं. आकाश, पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा. मान्यवरांच्या मनापासून आभार. आपण आदरपूर्वक प्रेमपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं ही नम्र विनंती स्वर्गीय मार्तंड माणिक पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मॅचच्या दिशेने. खूप चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेट करिता आपण पाहतोय. 29 धावा केतन देसाई अँड सूरज पाटील. सुपर बॅटिंग. येथे मात्र लाऊड अपील बघायला मिळालं आणि सूरज पाटील च्या खेळीस पूर्ण विराम लावण्यामध्ये सुयश प्राप्त केलेलं आहे. कौशल जाधव एक क्वालिटी प्लेयर म्हणून ज्याची ओळख आहे. मला अजून देखील 2022चं कॅलेंडर इयर आठवतं. गैलाई वर्धा नावजेचं ते क्रीडा संकुल होतं आणि तेथे आपण पाहिलं होतं की संपूर्ण कुणबी समाजामधील जवळजवळ 47 ते 50 गावे एकत्रित येऊन ती स्पर्धा नियोजित करण्यात आली होती आणि काय जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. PS कुणबी किंग या संघाकडून खेळला होता कौशल बबन जाधव आणि खूप कमी वयामध्ये प्लेयर ऑफ दिस सिरीज मालिका वीर हा किताब त्याने आपल्या शिरपेचामध्ये ओला होता. इथे तोच खेळाडू आपल्या नावावरती गडी गारद करतोय. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. या विकेटची नितांत आवश्यकता होती कारण अतिशय विस्फोटक अशी सुरुवात आपण पाहिली. पॉवर प्लेच्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 26 धावा कुठून काढण्यात आल्या. अद्वितीय विध्वंसक चित्रबाणू फलंदाजीचं ज्वलंत प्रदर्शन सूरज रवींद्र पाटील आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकलात केतन देसाई यांच्या माध्यमातून झाला आणि तदनंतर ही विकेट सुटकेचा निश्वास टाकणारी ठरते. क्षेत्ररक्षण करणाऱ्या धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रुपेश पावडे टॅप केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ कॉपीबुक स्टाईलने हा ना तू मैं नो नो कोलॅबरेशनचा खूप मोठा अभाव होता. म्हणून आपण नेहमीच म्हणतो की क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट्स करत असता, येस, नो अँड वेट हे 3 शब्द तुमच्या मुखामधून उच्चारले गेले पाहिजेत. त्या कोऑर्डिनेशन होता, ते जुगलबंदीचा अभाव येथे सुस्पष्टपणे झळकला आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन आल्या पावली परत रुपेश पावडे. जणू काही आपण म्हणू शकतोय की पहिल्या 2 षटकांमध्ये अमेरिकेतील उंच इमारती बघायला मिळाल्या आणि तदनंतर मात्र धारावीच्या झोपडपट्ट्यांचं जे दर्शन आहे ते 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये आपल्याला अनुभवायला जरूर मिळते. चांगली गोलंदाजी. हा देखील फटका तर फसलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे दूरस्थ बघायला मिळाले. आणखीन एक सिंगल येते. थेंबे थेंबे तळे साचे ॲज अ लिटल ॲज अ मिकल या उक्तीप्रत धावा मात्र जोडल्या जात आहेत आणि एकेरीच्या सहाय्याने धाव फलक मात्र हलकसं वधारताना जाऊन पोहोचतोय ते 33 अंकावर. 33
रन्स स्कोर कार्डवर. वन्स अगेन संकेत करत आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन साईडला सजवलेला फटका आहे. पुन्हा एकदा सिंगल वर सिंगल पाहायला मिळते. जेमिमा रोड्रिक्सच्या आठवण यावी. काय जबरदस्त फलंदाजी केली. डी.वाय. पाटील स्टेडियम मुंबईच्या मैदानामध्ये तब्बल 7 वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला नमवायचं होतं ते वुमन्स इंटरनॅशनल मध्ये. आणि त्या इनिंग मध्ये 71 धावा ह्या मात्र धावून काढल्या होत्या जेमिमा रोड्रिक्सने. आणि 127 धावांची एक अविस्मरणीय, रंजक, रोमांचक आणि रोचक इनिंग तिने परिपूर्ण करून मात्र अंतिम सामन्याचे दरवाजे खुले करून दिले होते ते भारतीय संघाला. येथे फुटॉस तर होता, प्रॉपर कनेक्शन त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही. पंच काय दर्शवतायत तर नो बॉल आणि समवेत फ्री हिट. थोडंसं लेट आपल्याला दर्शवण्यात आलं. योग्य आणि सुयोग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. खराब स्वरूपातील चेंडू, अतिरिक्त धावा पहिल्या सामन्यापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळत आहेत. फ्री हिट आहे फलंदाजासाठी. कशा रीतीने तो फायदा उचलणार हे मात्र बघण्यासारखं आहे. फ्री हिटचा हवासा फायदा उचलता आलेला नाहीये. हवं तितकं फ्री होऊ दिलं नाही गोलंदाजाने देखील. सिंगलच येते आणि सिंगलच्या सहाय्याने आपण पाहू शकाल 36 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटक क्रमांक 4च्या माध्यमातून संकेत गरत. पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये 26 धावा खाल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन. यावेळेस आपण पाहू शकाल विराट कोहली कॉपीबुक स्टाईलने कव्हरच्या दिशेने सजवलेला फटका. दुसऱ्या धावेसाठी वळतायत फलंदाज आणि येथे आपण पाहू शकाल जबरदस्त क्रिवी शीघ्र गतीने, अति द्रुत गतीने कसोशीने 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज. अधिकृत स्वरूपामध्ये आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ परिपूर्ण होतोय आणि या 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहेत 38 या अंकावर. यानंतर होणाऱ्या सामन्यासाठी पहिला ऑफिशियल पुकार आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून आम्ही पोहोचवित आहोत. ते शेड्यूल आमच्यापर्यंत पोहोचू द्या प्लीज. जे वेळापत्रक आहे, संयोजन समितीला विनंती आहे आजच्या दिवसामधील संपूर्ण वेळापत्रक आमच्यापर्यंत पोहोचू द्या. पाचव्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू वेगवान स्वरूपामध्ये खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. अजय गणेश पाटील लालोंडे गावचा ब्रँड सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. दोन्ही चेंडू अद्वितीय स्वरूपामध्ये हाताळण्यात आलेले आहेत. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरीज. चांगली गोलंदाजी आवश्यकता देखील आहे. लो स्ट्राइक रेट दर्शनच्या माध्यमातून 7 चेंडू फेस केलेले आहेत, त्यामध्ये 4 चेंडू. आता हा 5वा चेंडू आलेला आहे. दर्शनचा स्ट्राइक रेट चिंतेचा विषय बनत चाललेला आहे. लो स्ट्राइक रेट शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये नेहमीच एक निगेटिव्ह पॉइंट म्हणून ओळखला जातो. तो क्रिकेटच्या परिक्षेत्रामध्ये आपण बऱ्याच वेळा पाहत आलेलो आहोत. धावांची टोटल आहे प्रोग्रेस कार्डवरती 38 या अंकावर. बॅक टू बॅक 3 डॉट डिलिव्हरीज अजय पाटीलच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. पूर्णपणे संभ्रम अवस्थेमध्ये फलंदाज मात्र बघायला मिळाले या संपूर्ण षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट आणि तदनंतर आपण पाहू शकाल 4था चेंडू देखील डॉट आलेला आहे. जणू काही ऑडीचा लोगो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. 0-0 आणि त्यानंतर आणखीन 2 0 असे 4 0 एकत्रित जोडलेले आहेत. जबरदस्त भन्नाट गोलंदाजीचं प्रत्येक करण्या ठिकाणी धावसंख्येला जणू काही अंकुश. वेळापत्रक पाठवा ना, आजचं वेळापत्रक ना.
ऑफिशियली आपण पाहतोय 5 षटकं कंप्लीट झालेले आहेत. 44 धावा प्रथम फलंदाजी करत असत आणि त्या अनुषंगाने जे शेवटचं षटक आहे त्या शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी 4च क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवता येतील. येथे मात्र प्रॉपर काउंटडाऊन गुणलेखकाच्या माध्यमातून सुशांत पाटील ब्रँड ऑफ वरोर आमचे गोल्डन मॅजिक फिंगर्स आणि त्यांच्या माध्यमातून परफेक्ट इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. जर तुम्ही या वेळेचा अपव्यय करणार तर त्याचा खामियाजा तुम्हाला भुगतावा लागेल आणि ते भुगतान मात्र या ठिकाणी तो भुर्दंड या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. शेवटचे षटक घेऊन येत असताना गोलंदाज ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला सजवलेला फटका लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये परफेक्ट जजमेंट. खूप सुंदर झेल त्या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय ऋषीच्या माध्यमातून. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज तंबूच्या आश्रयाला गॉन. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण अनुभवू शकलात. काउ फेज मध्ये सजवलेला फटका. बॅक टू बॅक विकेट्स. जबरदस्त क्षेत्र रक्षण आपल्याला पाहायला मिळतं. अजय पाटील यांच्या माध्यमातून खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि येथे मात्र विकेटची जणू काही तारांबळ. 2 चेंडूंमध्ये 2 फलंदाज पॅव्हेलियनच्या दिशेने परतलेले आहेत. शेवटच्या षटकामध्ये या आधीच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाकडे हॅट्रिकची नामी संधी चालून आली होती. तोच किस्सा या ठिकाणी मात्र ऋतिकच्या बाबतीत घडेल का? ऑन हॅट्रिक आहे. एक माइल स्टोन असतो गोलंदाजासाठी. त्या माइल स्टोन पर्यंत पोहोचेल का? सॉफ्ट हँडने सजवलेला फटका आहे. इथे आपण पाहू शकाल सिंगल येते. काही गोलंदाजी झाले. पॉवर प्ले नंतर प्रत्येक षटकामध्ये एक चमक दाखवलेली, एक चुणूक दाखवलेली आहे, एक क्वालिटी दाखवली. धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघाने पूर्णपणे धावसंख्येला ठप्प करण्याचं कार्य केलं. सुपर बॉलिंग. ऋतिक पाटीलचा हा पुढील चेंडू. शॉर्ट लेग मध्ये संधी होती परंतु जजमेंटचा थोडासा अभाव आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय. 2 धावा. जजमेंट खूप मॅटर करतं. क्षेत्ररक्षण एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे क्रिकेटच्या विश्वामध्ये. असं म्हटलं जातं की बुडत्याला काडीचा आधार आणि गोलंदाजांना असतो तो क्षेत्ररक्षकांचा आधार. क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी करून होत नाही, तर चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावंच लागतं. येथे त्या अचूकतेच्या मापदंडाचा थोडासा अभाव मात्र जाणवला आणि तत्पूर्वी धावफलक जाऊन पोहोचतोय ते 47 अंकावर. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजय पाटील त्या ठिकाणी मात्र थोडीशी चुकी करतायत आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार. खराब क्षेत्र रक्षणामुळे आपण पाहू शकाल की 4 धावांचा भुर्दंड जणू काही लागलाय आणि ह्या चौकाराच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना 50चा टप्पा मात्र पार केलेला आहे. 51 या अंकावर जाऊन पोहोचलेला आहे मैत्रीचे शिलेदार हा संघ. इथे देखील टायमिंगचा अभाव तर होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मधील क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलतील आणि फेकतील तत्पूर्वी आपण पाहू शकतायत 6 षटकांच्या अधिकृत समाप्ती अखेर 53 धावा प्रथम फलंदाजी करत असताना मैत्रीचे शिलेदार या संघाने परिपूर्ण केलेले आहेत. 54 धावांचं लक्ष धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघासमोर निर्धारित 6 षटकांमध्ये
9ची सरासरी मात्र कायम ठेवावी लागेल. चला यानंतर होणारा सामना श्री मोरेश्वर स्मृती उर्से विपक्ष प्रसाद वॉरियर्स. हॅलो हॅलो दरम्यान आंबेदे गावचे सुपुत्र प्रफुल्ल पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आंबेदे गावचे सुपुत्र प्रफुल्ल वसंत पाटील, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला मोरेश्वर स्मृती उर्से विपक्ष प्रसाद वॉरियर्स, दोन्ही संघांचे आयकॉन खेळाडू. कृपया करून आपण नाणेफेकीची धावा खर्च केल्या धर्मवीर रॉकरिदा. हॅलो चला श्री मोरेश्वर स्मृती उर्से आणि प्रसाद वॉरियर्स दोन्ही संघाचे संघनायक लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचे. कृपया सर्व संघनायक तसेच संघ मालक, आपणास विनंती आहे की पहिल्या इनिंग नंतर लगेचच जो मधला वेळ मिळणार आहे त्यामध्ये आपण पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. तर आपणास सर्वांना विनंती आहे की आपला जसा पुकार होतोय त्याप्रमाणे पहिली इनिंग झाल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. चं टार्गेट सेट करण्यात आलेला आहे. किराटगड क्रिकेट लीग 2025 आपण पाहतोय. 7वा हंगाम. खूप चांगलं नियोजन करण्यात आलेलं आहे. छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगाव धर्मरक्षक म्हणून ज्यांची ओळख आज अवघ्या जगाने घेतली. आयुष्य कसं जगावं हे तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि आयुष्यात कसं मरावं ते मात्र छत्रपती संभाजी महाराजांनीच शिकवलं ते उभ्या जगाला. धर्मरक्षणासाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देत राहिले. धन्यवाद दीपेश. दरम्यान व्यासपीठावर विराजमान स्टार खेळाडू कुणबी स्टार खेळाडू समीर पाटील कुकडे यांचं इथे आगमन झाले. मी किराटगड क्रिकेट लीग तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो. पहिलं षटक घेऊन गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवर. काय सुंदर फटका होता. प्रतिम स्वरूपामध्ये शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट परिक्षेत्रामध्ये हे स्ट्रोक सिलेक्शन वाईड ऑफ द ऑफ स्टंप डिलिव्हरी समवेत खूप चांगली छेडछाड फलंदाजाच्या माध्यमातून अर्थातच कौशल जाधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती स्वतःच्या संघाचा आणि वैयक्तिक स्वरूपामध्ये श्री गणेशा करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीने आशिष पाटील. लालोंडे प्रीमियर लीग 2025 मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. सर्वात जास्त धावा करण्याच्या रेसमध्ये स्पर्धेच्या अखेरपर्यंत आशिष नरेश पाटील यांना आपण पाहिलं होतं. तोच बॅटर सद्यस्थितीमध्ये मुख्य खेळपट्टीवर. तर गोलंदाजी मार्कवर एक लेजंड खेळाडू, एक जुना जाणता खेळाडू, जुनं ते सोनं अर्थातच नितीन पावडे यांना आपण पाहतोय. हॅलो दरम्यान व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय समीरजी पाटील इथे उपस्थित झालेत. मी लीगचे कार्याध्यक्ष
जयेश गरत आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. दिपेश नाणेफेकीचा कॉल करायचा आहे मी. कुणबी स्टार खेळाडू आणि एक अतिशय चांगलं असं आदर्श व्यक्तिमत्व समीरजी पाटील यांचं इथे स्वागत होत आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री रुपेश चंद्रकांत गवळी, त्याच सन्माननीय आदरणीय समीरजी पाटील कुकडे आणि लीगचे अध्यक्ष सन्माननीय श्री पिचमजी आंबेकर यांना विनंती करतो की आपण या पुढील सामन्याचं प्रसाद वॉरियर्स आणि श्री मोरेसर स्मृती संघ उर्से या संघादरम्यान नाणेफेकीचा कॉल करायचा आहे आणि मी दिपेश यांना विनंती करतो की आपण हा नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. या षटकाच्या समाप्ती अखेर आपण नाणेफेकीची प्रक्रिया करूयात. बॉलर तयार, लाऊड अपील गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगलं षटक या ठिकाणी हाताळलेलं आहे. नितीन पावडे यांचं कौतुक करावं लागेल. एज इज ऑनली नंबर हे दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 डावा आहेत फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. हलकासा ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन इनटू द गॅप मध्ये चेंडूला पुश केलाय लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा आहेत फलकावर. पहिल्या षटकाचा खेळ जो परिपूर्ण होतोय. जबरदस्त गोलंदाजी नितीन पावडे यांच्या माध्यमातून 30 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर येथून 50 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. टॉस या ठिकाणी केला जातोय 2 संघांमध्ये. मोरेश्वर स्मृती उर्से विपक्ष प्रसाद वॉरियर्स. आदरणीय समीर काशीनाथ पाटील कुणबी किंग म्हणून ज्यांची ओळख आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हॅलो कॅमेरामॅन, थोडं टास्क बॉक्स कडे चला कॅमेरामॅन आपण थोडंसं दक्ष राहा. काट्टा असा उच्चार करण्यात आलेला आहे आणि या नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिला तर मोरेश्वर स्मृती उर्से या संघाने आपल्या बाजूने खेचलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या मनापासून आभार. टॉस जिंकलेला आहे मोरेश्वर स्मृती उर्से. इथे जे काय निर्णय असेल? टॉस जिंकून आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. काय वाटतंय पहिले 2 सामने बघत असताना गोलंदाजांना मदत तर आहे, बरेचसे चेंडू जमिनीलगत राहत आहेत. 6 षटकांमध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? दीपेशजी, सर्वप्रथम मी आमच्या किराट गट जी KGCL कमिटी आहे ह्या कमिटीचं खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इतकं सुंदर या छत्रपती संभाजींचं हे ग्राउंड, त्यांच्या नावाने जे ग्राउंड आहे बेटेगावचं, अर्थात त्या ठिकाणी आम्हाला खेळण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व आमच्या मोरेश्वर स्मृती या संघाकडून सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानेन. आणि ह्या लीगमध्ये आम्ही मागच्या वेळेस डिपेंडिंग चॅम्पियन होतो, त्याच्या आदल्या वर्षी सुद्धा विनर होतो. तर ह्यावरती सुद्धा त्याच जोमाने त्याच जोशाने आम्ही खेळणार आहोत. आणि सकाळपासून जर बघितलं तर सर्वप्रथम 64 रन झाले होते 6 ओव्हरला. त्याच्यानंतर कुठेतरी स्कोअर दाबला गेला तर 60 ते 70 या दरम्यान जे धावा असतील त्या निर्णायक ठरतील. नक्कीच त्यासाठी महत्त्वपूर्ण काही नवीन चेहरे यंदाच्या वर्षामध्ये मी
थोडंसं वेगळा निर्णय घेतला की आमच्या गावातील जे खेळाडू होते ते कधी दुसऱ्या संघाचे आयकॉन म्हणून खेळत होते, परंतु यावर्षी मला संधी भेटली की ते खेळाडू माझ्या संघामध्ये ऑप्शनच्या स्वरूपात मला लाभले. तर कदाचित आमचं एक टीम कॉम्बिनेशन, गावाची टीम आणि गावाचे खेळाडू एका संघात खेळतात तेव्हा एक टीम कॉम्बिनेशन त्यांचं असतं. आपल्याला त्यांच्या कमजोरी आणि त्यांची जी खूबी असते ह्या दोन्हींचा आपल्याला अनुभव असतो, तर कदाचित त्याचा फायदा मला जास्त होईल. नक्कीच. 5 पैकी किती रेटिंग देणार तुम्ही या स्पर्धेला? मला वाटतं तुम्ही 5 कमी सांगितलं, तर 10 सांगितलं असतं तर 10 पैकी 10 दिले असते. जितेशजी, आपल्या खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात प्रसाद वॉरियर्सच्या माध्यमातून भावेश मोहन पावडे, हे नावच पुरेसं आहे, आमच्याशी जॉईन झालेले आहेत. भावेश दादा, जर टॉस आपण जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? टॉस हा एक तसा नशिबाचा फॅक्टर आहे. त्याच्यामुळे माझी अशी स्थिती होती, मनस्थिती, की जर सुरुवातीला बॅटिंग करायची वेळ आली तरी आनंदाने बॅटिंग करायची, आणि जर सुरुवातीला क्षेत्ररक्षण करायची वेळ आली तरी त्याला सामोरं जायचं. ही आमची आधीचीच मनस्थिती. मी आता येण्याआधीच इथे आमच्या डगआउटला सांगून आलेलो की दोन्हीसाठी आपण मनस्थिती ठेवा. टॉस हा काय मॅटर करत नाही, कारण तो नशिबाचा पार्ट आहे. नक्कीच. आयडियल स्कोर काय वाटतोय? एक आकर्षक टोटल जेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. एक 60 ते 65 धावाचं आव्हान आम्ही मागच्या वर्षीचा जे अंतिम विजेते आहेत मोरेश्वर स्मृती संघाला देण्याचा निश्चित प्रयत्न करू. नक्कीच. भावेश दादा, तुझ्या आठवणीसाठी म्हणून जे प्रदर्शन आम्ही पाहिलं होतं चहाडे क्रीडा नगरीमध्ये, तत्सम काही आम्हाला बघायला मिळेल का? त्या जोमाने तू उतरशील का मैदानामध्ये? एक जबरदस्त संस्मरणीय अशी ती खेळी होती की पहिल्यांदाच एक ग्लॅमरस टुर्नामेंट आशिष मैत्रेच्या नावाने नियोजित केली होती. तेथे तू अगदी तुफानी अर्धशतक ठोकलं होतंस आणि आपल्या कुणबी समाजाच्या इतिहासामधील ते एक अतिशय अविस्मरणीय असं अर्धशतक म्हणूनच ओळखलं गेलं. तसं काहीसं बघायला मिळेल का या स्पर्धेअंतर्गत? निश्चित. वय वाढलंय पण उत्साह मात्र तोच आहे, प्रयत्न सुद्धा तोच राहील. बघूया आता शरीर किती साथ देते, उत्साहात मात्र जराही कमी नाहीये. दादा, आपल्या देखील खेळासाठी अनेक अनेक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे मोरेश्वर स्मृती उर्से या संघाने, आणि 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा मात्र अगदी धाडसी स्वरूपामध्ये घेतलेला आहे. दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. दरम्यान किराडगड कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित किराडगड क्रिकेट लीग 2025 आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते आणि समाजाच्या कार्यासाठी नितांत धडपड करणारे असे
कार्यकर्ते अमोल गर्जे यांचं इथे आगमन झालेलं आहे, तसेच त्यांचे सहकारी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. मी किराटगड क्रिकेट लीग तर्फे आपलं सहर्ष स्वागत करतोय. हॅलो. हॅलो. दरम्यान 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित पाहुणे आदरणीय सन्माननीय श्री अमोलजी गर्जे यांचे इथे आगमन झाले. मी लीगचे विश्वस्त सन्मान्य श्री किरण विश्राम पावडे आपणास विनंती करतो की आपण या पाहुण्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. सामाजिक कार्यामध्ये ज्यांची धडपड चालू असते आणि विशेष करून आवर्जून उपस्थिती असते असे आदरणीय सन्माननीय अमोलजी गर्जे हे इथे उपस्थित झालेत. दरम्यान सन्मान होतोय, टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी आणि विशेष उपस्थिती लाभलेले साई संकेत हे सुद्धा इथे उपस्थित आलेत. मी लीगचे उपाध्यक्ष कपिल ठाकूर आपणास विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. वेलकम बॅक.
18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. सुमित पावडे एक कॅलिबर युटिलिटी बॉलर म्हणून ज्याची ख्याती आहे. ऑन साइडला सजवलेला फटका शॉट ऑफ लेंथ वरती आदळून फारच वेगाने शीघ्र गतीने निघून चाललाय. लॉंग लेग परिक्षेत्राच्या पलीकडे 4 धावा. खराब चेंडू होता अक्षरशः अर्ध्या पिच वरती आणि त्याचा फायदा मात्र उचलत असताना बॅटर पाहायला मिळतोय. धाव संख्या आपल्याला अनुभवायला मिळते 22 या अंकावर. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेले आहेत ते येथून 17 आणि त्या 17 चेंडूंमध्ये विजयासाठी 32 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतं. ऋतिक पाटील महत्वपूर्ण चौकार खेचतोय आपल्या संघाकरिता. नितांत आवश्यकता आहे एका संयमी खेळीची. येथे मात्र पंचांचं बोर्ड आकाशाकडे स्थिरावते. टप्पा पडल्यानंतर चेंडूने हलकीशी उसळी घेतली. तिथे बीट झाला फलंदाज. स्क्वेअर कट खेळायचा होता परंतु बॅटच्या अगदी एज वरती ब्रश होऊन चेंडू निघून गेला. यष्टीरक्षकाच्या सुरक्षित उंजळीमध्ये महत्वपूर्ण धक्का लागतोय फलंदाजी करणाऱ्या धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघाला. पहिल्या इनिंग मध्ये जर आपण एकंदरीत सारांश बघितला पहिल्या सत्राचा तर तेथे देखील गोलंदाजी तर चांगले झाले होते. शेवटच्या 24 चेंडूंमध्ये केवळ 26 धावा करता आल्या होत्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये देखील तेच घडतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुपरस्टार आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागलेली आहे किराटगड क्रिकेट लीग या स्पर्धेमध्ये असा नानिवलीचा ब्रँड अर्थातच संकेत घरत आपल्याला पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डर मध्ये फलंदाजीसाठी आलेला आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. संघ अडचणीमध्ये असताना संकेत घरत कशा रीतीने पुनरागमन करेल हे मात्र बघण्यासारखं आहे. गोलंदाज पुढील चेंडू घेऊन सुमित पावडे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण अनुभवू शकलात डॉट एकंदरीत विकेट आणि आता आपण पाहू शकाल फलंदाज थोडस दडपण घेत असताना जोर पाहायला मिळत आहेत. रचनात्मक फटका खेळायचा होता जणू काही केविन पीटरसनच्या कॉपी बुक स्टाईल मध्ये गुडघ्यावरती बॅलन्स करून परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर परिपूर्ण स्वरूपात आपण पाहू शकला जमिनी लगत आणि त्याचा परिपाक डॉट बॉल. 22 धावा आहेत फलकावर. स्टँडर्ड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला ऍब्सोल्युटली स्मॅश. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. आयकॉन खेळाडू संकेत घरतच्या बॅट मधून एक नेत्रदीपक नेत्रलोचक नयन मनोहरी षटकार. 28 धावा आता फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजून देखील 26 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 14 चेंडूंमध्ये. स्वतःची गुणवत्ता सिद्ध करतोय. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड. शब्दांपेक्षा कृती ही सर्वश्रेष्ठ गणली जाते आणि ती कृती आपल्याला पाहायला मिळते संकेत घरतच्या माध्यमातून. शॉट ऑफ लेंथ वरील चेंडूवरती एक कडवा प्रहार. सुपर बॅटिंग. 14 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे आणि येथून 26 धावांची निकड. नरमाताचा वापर आहे. सिंगल तर लिहिलेल्या रीतीने सहजतेने सुलभतेने सुजलाम सुफलाम असं या छत्रपती संभाजी क्रीडांगणामध्ये परिपूर्ण करत असताना बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग या षटकामध्ये झालेले आहे. 29 स्कोर कार्ड वरती आहेत. 25 ची निकड अजून देखील आहे 13 चेंडूंमध्ये. रफ अँड टफ हा सामना. गोलंदाज सुमित पावडे शेवटचा चेंडू घेऊन. सबमरीन हा चेंडू मात्र आपण अनुभवू शकलात. निर्धावच्या स्वरूपामध्ये सांगता झालेले आहे. 4 षटकांचा खेळ अधिकृत स्वरूपामध्ये परिपूर्ण होतोय आणि 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या रीतीने आपण पाहतोय स्पर्धेचं मॅनेजमेंट. प्लेअर ऑफ द सिरीज करिता आकर्षक सायकल देखील सौजन्य करण्यात आलेले आहे. त्या दात्यांची नावं देखील थोड्याच वेळात आमच्यापर्यंत पोहोचतील. आदरणीय सन्माननीय दीपेश दत्तात्रेय पावडे आंबेदे आर्या ऑटोमोटिव्ह पोयसर जे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून प्लेअर ऑफ द सिरीज करता एक आकर्षक स्वरूपातील सायकल देखील आपल्याला पाहायला मिळते.
सॉलिड मॅनेजमेंट, ऑल इज वेल. एक ब्रँडेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. किराटगड क्रिकेट लीग 2025 सीझन 7. सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकताय दोन संघ आमने सामने आहेत प्रतिस्पर्धी स्वरूपामध्ये. एका बाजूने या धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना मैत्रीचे शिलेदार. 12 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे आणि 12 चेंडूंमध्ये समवेत आदरणीय धीरज जयवंत पाटील आंबेदे यांकडून देखील आकर्षक सायकल सौजन्य करण्यात आलेले आहे. पारितोषिकांचा वर्षाव स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. स्वरूपातील चेंडू पंच इंटरेस्टेड आहेत. नो बॉल दर्शवण्यात आलेला आहे. हाईट फॅक्टर त्या ठिकाणी मात्र समोर येतोय. चुकी घडलेले आहे. यस पंच दर्शवत आहेत नो बॉल. समवेत फ्री हिटचे संकेत देखील आपण पाहू शकतोय. कमबॅक तर केलाय फलंदाजी करणाऱ्या संघाने. खास करून संकेत गरजचे बॅटिंग मात्र या ठिकाणी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेले आहे. 32 धावा आहेत फलकावर. 32 स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. 54 धावांच्या प्रत्युत्तरादाखल अगदी तोडीस तोड, देश तसा वेश, तुषेर तर मी सव्वाशेरी भूमिका मात्र या ठिकाणी घेण्यात आलेली आहे संकेत गरजच्या माध्यमातून. पारस आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्री हिटचा चेंडू. बघा बॅटिंग करत असताना आपण नेहमीच पाहतो तुमची हेड पोझिशन सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणून गणला जातो की तुमची हेड पोझिशन कशी आहे. त्यानंतर बॉटम हँड तुम्ही कशा रीतीने एकंदरीत तुमचा स्टान्स घेतायत. एक एक गोष्ट पदिलालित्य कसं आहे आणि सर्वात महत्वाचं काय असेल तर चेंडूवरची नजर. महाभारतामध्ये ज्या पद्धतीने अर्जुनाचं लक्ष फक्त माशाच्या डोळ्याकडे होतं, असं चांगली फलंदाजी करायची असेल तर आय कोऑर्डिनेशन खूपच महत्त्वपूर्ण भूमिका गणली जाते. पुनश्च एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. 34 धावा झालेल्या आहेत. येथून 20 धावांची निकड आहे. या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी धर्मवीर रॉयल किंग्स लालोंडे या संघाला 10 चेंडू शेष, 20 धावांची आवश्यकता. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला सजवला गेलाय. कार्पेटला रोल करत असताना खूपच सुंदर क्षेत्ररक्षण मिस्टर केतन देसाई. एक चांगला दर्जेदार क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पेठ या गावातून बिलॉंग करत असताना खूप चांगलं क्रिकेट त्याने गेले अनेक वर्ष हाताळलेलं आहे आणि येथे देखील ते दृश्य त्याने प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये साकारलं. 9 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 19 धावांचं लक्ष्य समोर आहे. एक चांगलं क्रिकेट, अतिशय रोमहर्षक आणि उत्साहवर्धक वातावरणामध्ये रंगतदार क्रिकेटचा आरसपाणी सोहळा आपण सध्या अनुभवतोय छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या जाज्वल्य ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या मैदानामध्ये. पारस यावेळेस मात्र आपण पाहू शकाल रोहित शर्मा कॉपी बुक स्टाईलने बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्राच्या वरून एक मोठा प्रहार. हाय अँड हँडसम कौशल जाधवच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 41. 41 या अंकावर. आता 13 धावा करायच्या आहेत उर्वरित स्वरूपातील 8 चेंडूंमध्ये. 8 गेंदे शेष, 13 रनों की जरूरत. कौशल बबन जाधव उगाच कुणबी प्रीमियर लीग मध्ये प्लेअर ऑफ द सिरीज ठरला नव्हता. या खेळाडूकडे प्रचंड क्षमता आहे आणि त्या क्षमतेला आज त्याने छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या मैदानामध्ये दाखवून देखील दिलंय. एक जबरदस्त निर्णायक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 8 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची निकड. बॉलर तयार. पारस पवार षटकातील 5वा चेंडू घेऊन. कौशल ऑन फायर या मॅच मध्ये. यावेळेस मात्र रचनात्मक फटका आहे. लॉंग लेग परिक्षेत्रामध्ये थोडस स्लो आउटफील्ड. तत्पूर्वी आपण पाहू शकाल अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट्स दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 1 नाही 2 नाही तर 3 धावा पळून काढलेल्या आहेत. जबरदस्त, अतिशय कसोशीने, शितापीने, क्रिवी शीघ्र गतीने, चालाखीने मात्र 3 धावा पळून काढलेल्या आहेत. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 44 अंकावर. 44 रन स्कोर कार्ड वरती आहेत. येथून येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं
तर 10 धावांचं टार्गेट समोर आहे. काय बॅटिंग केलंय, जबरदस्त पार्टनरशिप मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. एका बाजूने संकेत गरत, दुसऱ्या बाजूने कौशल जाधव, या दोन्ही फलंदाजांमध्ये. फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला आणि येथे आपण पाहू शकाल खूप चांगला झेल परिपूर्ण केला जातोय. संकेत गरत महत्वपूर्ण फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळतोय. पंचांच्या माहितीसाठी 26 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत 5 षटकांसाठी आणि म्हणूनच शेवटच्या षटकामध्ये 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे ठेवू शकाल. वेळेची दिरंगाई अजिबातच करू नका. टाइम इज मनी, टाइम इज मोर दॅन मनी. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलिन, जर्मनीचा तो थोर वैज्ञानिक, परंतु त्याच्यासाठी देखील घड्याळाचे 3 काटे थांबलेले नाहीयेत. म्हणून जर तुम्ही जास्त वेळ खर्च कराल तर त्याचा भुर्दंड हा तुम्हाला भोगावा लागेल. आता 6 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 10 धावांची आवश्यकता आहे आणि 26 मिनिटे खर्च केल्यामुळे 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे केवळ 4च क्षेत्ररक्षक तुम्ही ठेवू शकाल. चांगला सामना रंगलेला आहे. अगदी योग्य वेळेवर संकेतचे विकेट आलेले आहे, परंतु डोकेदुखी कोण असेल या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला तर तो आहे कौशल जाधव. कौशलची विकेट खूपच महत्वपूर्ण आहे. वैयक्तिक जर आपण पाहिलं तर एक षटकार, एक चौकार आलेला आहे कौशलच्या बॅट मधून आणि खूप चांगली एक चिवट खेळी. 18 या वैयक्तिक धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. अशाच प्रकारे या डोकेदुखी मात्र वेगवेगळ्या संघांसाठी वेगवेगळे खेळाडू वेगवेगळ्या कालावधीमध्ये ठरलेले होते. धन्यवाद दीपेश. दरम्यान या स्पर्धेसाठी लाभलेले दाते आदरणीय सन्माननीय धीरज जयवंत पाटील आंबेदे इथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. धीरज जयवंत पाटील आंबेदे, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. त्याचप्रमाणे प्रफुल्ल वसंत पाटील आंबेदे, आपणास सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचंय. अतिशय रंगतदार अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ उर्वरित राहिलेला आहे. 10 धावा करायच्या आहेत. कौशल जाधवची विकेट जेव्हा लॉरा वुल्फार्ट खेळत होती भारताच्या विरोधामध्ये, डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये सगळ्यांना असं वाटलं होतं की भारतीय महिला संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामध्ये पराभूत होईल, परंतु जेव्हा अमनजीत कौरने तिचा झेल परिपूर्ण केला तेव्हा कुठेतरी डोकेदुखी थांबली ती भारतीय महिला संघाची. आणि येथे मात्र कौशलची विकेट जो निर्णायक टप्पा आहे या मॅच मध्ये, कारण हा फलंदाज सामना जिंकू शकतोय. शेवटचा आणि निर्णायक षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर सूरज रवींद्र पाटील, उर्सेगावचा ब्रँड, एक हुकमी क्रिकेटपटू, अष्टपैलू खेळाडू. स्पिन गोलंदाजीचं पृथक्करण कव्हरच्या वरून मात्र या ठिकाणी फटका तर खेळलाय. डीप पॉइंट आणि डीप स्वीपर कव्हरच्या अगदी केंद्रबिंदूवरती हा चेंडू जाऊन थांबतोय आणि तत्पूर्वी सुरेख पद्धतीने 2 धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू जर आपण पाहिलं तर अजय पाटील, त्याच्या नावावरती देखील लालोंडे प्रीमियर लीग मधील वेगवान अर्धशतक झळकावण्याचा रेकॉर्ड आहे. 12 चेंडूंमध्ये त्याने मात्र ते जबरदस्त अर्धशतक साकारलं होतं लालोंडे क्रीडा नगरीमध्ये. म्हणजे युटिलिटी प्लेअर तर तो देखील आहे. येथे चांगली गोलंदाजी करावी लागेल सूरज पाटीलला. येणारे चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 5 आणि त्या 5 चेंडूंमध्ये 8 धावा करायच्या आहेत. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं केव्हाही चांगलं, कारण चंदन स्वतः झिजतो परंतु त्याचा सुगंध मात्र इतरांना मिळतो. ती भूमिका येथे सूरज पाटीलला अदा करावी लागेल आपल्या संघासाठी. 5 चेंडू शिल्लक, 8 धावांची निकड. सामना चुरशीचा तर आहे, दोन्हीही संघांना संधी आहे. सूरज पुढील चेंडू घेऊन कमी गती दिली होती, गतीमध्ये चांगलं परिवर्तन केलं सूरजने. एक फिरकीपटू आहे, टप्पा चांगला निवडला. फलंदाज मात्र ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेग परीक्षेत्रामध्ये खेळण्याचं जो त्याचं टेम्पटेशन होतं ते थोडंसं फ्लॉप ठरलं. आता 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावा करायच्या आहेत. प्रति चेंडू मागे 2 धावांची सरासरी कायम राखावी लागेल. रोचक, रोमांचक, रंगतदार, रोमहर्षक, चित्तथरारक, चित्तवेधक लढत आहे.
ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन लॉंग लेग पट्ट्यामध्ये एक बहारदार फटका. मी उल्लेख केला होता की कौशल बबन जाधव जर थांबला खेळपट्टीवर तर या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयी करण्याची हुकूमत तो ठेवतोय आणि तेच घडते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती 50 या अंकावर. चेंडू शिल्लक आहे 3 आणि धावा करायच्या आहेत 4. सामना अजून देखील जीवित आहे. तुमच्यामध्ये लढण्याची धमक किती आहे, तुमच्यामध्ये लढण्याची जिद्द किती आहे ते या ठिकाणी दाखवून द्यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 1659 मध्ये पुरंदरचा तह केला. त्याने मिर्जाराजे जयसिंग यांना 39 पैकी 23 किल्ले दिले, परंतु 1674 मध्ये 350 किल्ले जिंकून देखील दाखवले. कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडे ती जिद्द होती. आता ती जिद्द इथे दाखवावी लागेल सूरज रवींद्र पाटीलला. चेंडू शिल्लक आहे 3, धावा हव्या आहेत 4. बॉलर तयार. चांगला चेंडू, चांगला चेंडू. धगधग मात्र आता वाढू लागलेले आहे. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 2, धावा हव्या आहेत 4. कोण जिंकणार या मॅच मध्ये, कोण करेल वार, कोण करेल पलटवार, मैत्रीचे शिलेदार की मग धर्मवीर रॉयल किंग लालोंडे. हा चेंडू अतिशय निर्णायक आहे. 2 चेंडू शेष, 4 धावांची आवश्यकता. सूरज रवींद्र पाटील अतिशय महत्वाचा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हा चेंडू थोडासा वेगवान होता. क्षेत्ररक्षण बहारदार आहे आणि स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवावी हा निर्णय कौशलचा होता. तेथे ती धाव परिपूर्ण झाली नाही. अजयची देखील विकेट गमावण्यात आलेली आहे. अजयकडे क्षमता होती, तो एक मोठा फटका खेळू शकत होता, परंतु आता अजय देखील बाद झालेला आहे. कौशल देखील नॉन स्ट्राईक एंड वरती राहिलेला आहे. म्हणजे तेलही गेले, तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले अशी अवस्था झाली. कारण जो फलंदाज चांगला फटका खेळू शकत होता तो नॉन स्ट्राईक एंडवर, अजयकडे क्षमता होती, तो धावचीच झालाय. आणि अशामध्ये नवीन बॅटर आलेला आहे, अर्थातच आशिष. एक चेंडू शेष आहे आणि एका चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 3 धावांची निकड. रिॲक्शन्स बरंच काही सांगून जात आहेत. कौशल विचार करत असेल की एक धाव घेतली नसती तर बरं झालं असतं का. येथून जर 2 धावा आल्या तर दोन्ही संघांना सामना जर बरोबरीत सुटला तर 1-1 गुण विभागून दिला जाईल लीग फॉर्मॅट नुसार. आणि बऱ्याच शक्यता आहेत. वक्त दिखता नाही लेकिन बहुत कुछ दिखा देता है. बघूया काळाच्या पडद्याआड नक्की काय दडलंय. कोणता संघ गुणतालिकेमध्ये 2 गुणांची कमाई करेल की मग सामना बरोबरीत सुटेल. अप्रतिम लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शिल्लक आहे 1, धावा हव्या आहेत 3. बॉलर तयार सूर्या. इथे आपण पाहू शकाल जबरदस्त चेंडू रिलीज केलेला आहे सूरज रवींद्र पाटील. याला म्हणतात प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेणं. 6 चेंडूंमध्ये किती धावा हव्या होत्या असा प्रश्न जर विचारला तर 10 धावांची निकड होती आणि तो सामना डिफेंड केलेला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपण हस्तांदोलन जरूर करा. सामना समाप्त झाल्यानंतर आपण हँडशेक करावेत ही नम्र विनंती. कृपया करून आपण हस्तांदोलन करा. सामना समाप्त झाल्यानंतर दोन्ही संघांना नम्रतेची विनंती करतोय. अप्रतिम सूरज रवींद्र पाटील याने मात्र आपला दर्जा सिद्ध केला. 6 चेंडूंमध्ये 10 धावा डिफेंड करून दाखवल्या आणि महत्त्वपूर्ण 2 गुण मैत्रीचे शिले